हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे चहाने होती आहे, कारण सकाळी लवकर जर चहा घेतला तर घेण्यात येतो, नाही तर खूप लेट होतो. म्हणून मी मस्त असं माझ्यासाठी चहा बनवला आहे. तोपर्यंत मुलं उठलेत, त्यांचं आवरत आहेत आणि आज त्यांच्या मामाचा बड्डे, तर त्यातला कसं विश करायचं याची ते दोघंजण प्रॅक्टिस करत आहेत. बहीण भाऊ मस्त असं स्टडी करतात आणि त्यानंतर आज स्कूलमध्ये इंडिपेंडन्स डे, तर त्याचं सेलिब्रेशन आहे. इंडिपेंडन्स डेसाठी दोघांची मस्त अशी प्रॅक्टिस चालू आहे. तोपर्यंत म्हणलं आपण मस्त असं टिफिन बनवून घेऊया. पावसाळा विशेष रानभाज्यामध्ये आज आपण बनवणार आहोत खूप चविष्ट आणि तेवढीच गुणधर्म असलेली अतिशय चविष्ट अशी कंटुल्याची भाजी. बरेच जण याला करुटले किंवा कंटुले म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट थ्रू नक्की सांगा. कारल्यासारखी दिसणारी काटेरी अशी ही कंटुले खूप जास्त आयुर्वेदिक गुणधर्म असलेली ही भाजी आहे. यात अँटीऑक्सिडंट, झिंक आणि प्रोटीन देखील खूप मोठ्या प्रमाणात मिळतं. पावसाळ्याच्या दिवसात आवर्जून ही भाजी बनवून खा. खूप मुबलक प्रमाणामध्ये ही पिकते, कारण ही रानभाजी आहे. त्यामुळे ही जरा महाग पण भेटते आपल्याला, पण काही हरकत नाही, आपण आपल्या बॉडीसाठी एवढं तर करूच शकतो. त्यामुळे ही भाजी नक्की ट्राय करून बघा. ही भाजी दिसायला ना सेम कारल्यासारखी दिसते. तिला काटेरीवरती काठे आल्यासारखे आहेत. या भाजीला ना आपण जास्त प्रमाणामध्ये स्वच्छ केलं पाहिजे, कारण या काट्यामध्ये माती जाऊन बसलेली असते. त्याच्यामुळे याला 3 ते 4 वेळा तरी पाण्यामधून स्वच्छ अशी धुवून घ्या. आणि बघा आपण मस्त असे कंटुले हे कट करून घेतोय. त्याला मी आतमधनं कट करून घेते, कारण मध्ये ज्या मोठ्या बिया असतात ना त्या थोड्याशा शिजायला थोडंसं अवघड जातं. त्याच्यामुळे ज्या जास्त बिया असतील ना ते थोडंसं काढून टाका आणि त्याला मस्त असं कट करून घ्या. आपण ना इथे 1 पाव किलो असे कंटुले घेतलेले आहेत भाजीसाठी. याच्यामध्ये 3 ते 4 माणसं आरामात खाऊ शकता. ही खायला पण खरंच खूप जास्त आपल्याला याच्यामधून प्रोटीन भेटतं. त्याच्यामुळे सगळ्यांनी खरंच मी मनातून सांगते की सगळ्यांनी या पावसाळ्याच्या दिवसामध्ये याला नक्की ट्राय करा. आणि हे जे कंटुले आहेत ना याला आपण खूप बारीक बारीक ह्याच्यामध्ये कट करायचं, कारण तसं कट केल्याच्या नंतर ना शिजायलाही ते सोपं जातं. त्याच्यामुळे बघा मी खूप बारीक बारीक ह्याच्यामध्ये त्याला कट करून घेते. आज ना ही भाजी मी सुकी करून घेते टिफिनसाठी म्हणून. तर याची आपण रस्साभाजी बनवू शकतो. त्याची पण रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला नक्की कमेंट थ्रू सांगा. मी नक्की ते पण तुम्हाला दाखवेल. पण आज आपण बनवणार आहोत सुकी कंटुल्याची भाजी. त्याच्यासाठी मी एकदम बारीक बारीक असे सगळे कंटुले कट करून घेतलेत. तर तुम्ही याला बघू शकता की मी किती छोट्या प्रमाणामध्ये याला कट केले. तर सेम असंच तुम्ही पण कट करा, कारण शिजायला हे सोपं जातं.
जर तुम्ही जाड याच्यात ठेवलं तर ते कडक वरचा लेअर राहतो, त्याच्यामुळे शिजायला थोडंसं अवघड जातं. त्याच्यामुळे मी दाखवते बघा, याप्रमाणे तुम्ही छोटे छोटे काप त्याचे बनवा. या कंटुल्याची भाजी ना कारल्यासारखीच लागते, पण कारलं थोडंसं कडू राहतं, इतकं ते कडू नाही राहत, पण टेस्टला ना सेम कंटुले कारल्यासारखेच वाटतात. त्याच्यासाठी आपण ना कांदा यूज करतो. तर असा मी मोठा उभा कांदा चिरून घेते आहे, कारण आपण आज सुकी भाजी बनवतो आहे, त्याच्यामुळे मी याला उभा कांदा चिरला ना ते टेस्टलाही मस्त लागतो आणि भाजी पण खूप छान होते. जर आपण रस्सा भाजी बनवणार असेल ना तर आपल्याला ह्याचा म्हणजे कांदा जो आहे तो आपण बारीक बारीक चिरून घेतो. तर आज आपण सुकी भाजी बनवते, त्याच्यामुळे आपण मस्त असा एक मोठा कांदा घेतला आहे आणि मोठा मोठा चिरते आहे. आता काही जणांना कांदा कमी प्रमाणात आवडतो, आमच्याकडे कांदा जास्त प्रमाणात आवडतो भाजीमध्ये, त्याच्यामुळे मी जास्त एक मोठा कांदा घेतला आहे आणि त्याच्यासाठी लागणारं हे लसूण मस्त असं कट करून घेतलं आहे. आणि मी कमी प्रमाणात तेल यूज करते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल यूज करू शकता. तर तेल, त्याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि त्याच्यामध्ये मी थोडासा कढीपत्ता टाकला आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसूण टाकूया. लसणामुळे खरंच खूप छान चव येते. त्यानंतर त्याच्यात ॲड करूया कांदा. कांदा आपल्याला जास्त खरपूस असा भाजून नाही घ्यायचा आहे, थोडासाच भाजून घ्यायचा आहे, कारण खरपूस भाजल्याच्यानंतर त्याची चव याच्यामध्ये नाही चांगली लागत. त्याच्यामुळे तुम्ही कमी प्रमाणात त्याला थोडासा कांदा फ्राय करून घ्या. काहीजण याच्यामध्ये ना टोमॅटो यूज करतात, पण मला टोमॅटो टाकलेला स्पेशली नाही आवडत याच्यामध्ये, या भाजीमध्ये तरी, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये टोमॅटो काही यूज केला नाही आहे. तर बघा, मस्त असा आपला कांदा भाजला आहे. त्याच्यामध्ये मी हळद टाकली चवीनुसार. त्याच्यानंतर तुमच्या चवीनुसार त्याच्यामध्ये लाल तिखट टाका. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले टाकू शकता, पण ही रानभाजी आहे त्याच्यामुळे ह्याला आधीच चव खूप छान असते, त्यामुळे कुठल्याही वेगळ्या मसाल्याची याच्यामध्ये गरज लागत नाही. नॉर्मल आपला जो घरचा लाल तिखट मसाला जो असतो ना तो यूज करा, खरंच खूप छान चव लागते. आपलं असं वाटतं की वेगळं काही टाकण्याची याच्यामध्ये खरंच गरज नाही आहे. त्याच्यामुळे मस्त असं त्याच्यामध्ये लाल मसाला मी टाकून घेतला. त्यानंतर आपले हे जे कंटुले आहेत ते मी त्यामध्ये ॲड केली आणि त्याला मस्त असं त्या तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं. चांगलं शिजेपर्यंत मी मस्त असं त्याला फ्राय करून घेतले. त्याला छान असं वाफवून घेतलं आहे. त्यानंतर त्याला चेक करून बघूया आपण की थोडेसे शिजलेत का, पण ते नाही शिजलेले. परत थोड्या वेळी मी त्याला वाफवू दिलं आणि त्यानंतर बघा आपले मस्त असे वाफवलेत आणि त्यामुळे शिजलेत कंटुले. चवीनुसार त्याच्यामध्ये आपण मीठ ॲड करूया. मीठ ॲड करून झाल्यास आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा ना शेंगदाण्याचा कुट्टा पण ॲड करायचा आहे. तर मी त्याला 2 ते 3 चमचे त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कुट्टा ॲड करते. मस्त अशी कोथिंबीर ॲड करूया. कोथिंबीरीमुळे कुठल्याही भाजीला खूप जास्त छान चव येते. तर याच्यातही मी वेगळं काही मसाले यूज केले नाही आहेत, पण कोथिंबीरीमुळे त्याला आणखीनच जास्त छान चव येते. मग त्यामुळे थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे आणि बघा आपली मस्त अशी कंटुल्याची भाजी रेडी झाली आहे आणि खरंच तिचा वास पण खूप छान येतो आहे. चवीलाही ती तशीच छान झाली असेल, आय होप. तिला थोडंसं शिजू देते मी आणि बघा मस्त अशी आपली कंटुल्याची भाजी रेडी झाली आहे. तर मला तर आत्ताच खाण्याची इच्छा झाली आहे, पण मुलांचं आवरायचं बाकी आहे आणखीन माझं, त्याच्यामुळे ते ऑलरेडी तिकडं प्रॅक्टिस करत आहेत इंडिपेंडन्स डेची. तर तोपर्यंत मी मस्त अशी भाजी टिफिनसाठीची बनवून घेतली आहे. खूप छान दिसते ही कंटुल्याची भाजी आणि तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. ही चवीलाही खूप छान असते आणि याचे गुणधर्मही खूप छान आहेत आपल्या शरीरासाठी, त्याच्यामुळे ही तुम्ही घरी नक्की ट्राय करा. मुलं स्कूलला जाऊन घरी पण रिटर्न आले, पण मला काही शूट करणं झालं नाही त्यानंतर, कारण बाकीच्या कामांची खूप जास्त गडबड होती. कारण या दोघांना सकाळी रेडी करण्यामध्ये घरामध्ये खूप जास्त पसारा झाला होता. त्यामुळे आल्याच्या नंतर बघा दोघांचं असं काहीतरी जयदेव जयदेव अशी मस्ती चालू आहे. Down, stand up.
Hands down. Clap your hand. Wash your hand. Rub your hand. Shake your hand. Eat. Drink. Jump. Walk. Running. Sleep. Laugh. Cry. Very good. पहिली रात्री बाबा घरी आले की यांचं काही ना काही वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स खेळणं चालू असतात. ते असे विकतचे गेम आणून खेळण्यापेक्षा ना अशा काहीतरी वेगळे गेम्स खेळण्यामध्ये खरंच खूप छान मजा येते आणि त्या दोघांनाही अशा प्रकारचे गेम्स खूप आवडतात. त्यामुळे डेली आमच्याकडे काही ना काहीतरी वेगळे प्रकार यूज करून ना घरातल्या वस्तूंचा यूज करून असे गेम्स खेळले जातात. तर त्यांची अशी रात्री झोपेपर्यंत खूप जास्त मस्ती चालू असते. चलो राउंड राउंड राउंड. चलो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. Come on, come on, come on. थोडं राहिले, come on, come on. Come on, come on. बस स्टॉप. चला आता इकडे या. चलो आता असं झोपायचं खाली. तिकडं तोंड करायचं तिकडं. इकडे इकडे असं झोपायचं असं असं असं. हा असं झोपा. हा इथे इथे दीदी इथे येतं मागं. हा तिकडं तोंड करा तिकडं. हे बघ असं करायचं असं 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 कर. चलो कम ऑन दीदी चल. ए ए ए तू इथे इथे करायचं चल चल. हा चलो कम ऑन फास्ट फास्ट फास्ट. कम ऑन फास्ट. हा परत परत तिथे टच करून यायचं. हा चल 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 कम ऑन दादू फास्ट. बघ दादू सारखं. कम ऑन दादू कम ऑन. खाली झोप कम ऑन. हा झोपून येस येस. कम ऑन येस येस. कम ऑन दादू कम ऑन. ए खाली झोप. चल 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 चल. यस कम ऑन. चला कोण पहिले कम ऑन. यस. चला परत तिकडे जायचं. वापस पटकन. कम ऑन फास्ट. खाली झोपा. कम ऑन फास्ट. तुम्ही खाली झोप खाली. यस पुढे बघा लवकर. कम ऑन पटकन. तू दादू टच केलं चल पुढे येते दादू चल खाली झोप. चल yes come on Jen. yes yay shabash. yes shabash yay. चलो yes. दोन्ही पायाने. come on चलो. Yes. इकडून यायचं. इकडून. याच्यावरून डायरेक्ट इथं मारायच्या. यस. हा चलो मध्ये नाही इथं उडी मारायच्या. बरं चल शिकवतो. चला वापस जा तिथून. हा वरून इथून वापस ये परत. चल खाली झोपून यायचं. झोपून यायचं. चला चलो थांब. थांब आता. चल दीदी. येस तिकडून ये. इथून
बसते त्याच्यावर. Yes, 1 पकड ते. चल come on. हळू नीट. सावकाश हळू. अरे पडत असतं, हळू जायचं. चला हळू. ह्याला टच नाही करायचं हा. शाबास. याला टच नाही करायचं. दीदी याला टच नाही करायचं हा. टच नाही झालं पाहिजे, याला टच नाही. चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया, कारण वेदवळूची मस्ती अशी झोपेपर्यंत चालूच राहणार आहे. अशी मस्ती तुम्हाला आणखीन बघायची असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.